नमस्कार. PM गायकवाड चॅनलमध्ये आपला स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत सुक्या बोंबीलची चटणी. आता मी 50 ग्राम सुके बोंबील घेतले आहे. याला साफ करून घेतले. आता याला कट करूया आपण. ते चाकून कट करून घेऊया. झाले आहे सर्व बोंबील कट करून. आता गॅस पेटूया. पाणी गरम करायला ठेवूया. पाणी गरम झालं काढूया आपण. फॅन तवा ठेवूया. कोणचं पण तवा चालतंय. गरम होऊ देऊया तवा. तवा गरम झाला आपण बोंबील टाकूया. त्यात थोडंसं तेल टाकूया. मला व्यवस्थित फिरून घेऊया. बोंबील भाजून झाले आहे. आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. फॅन तवा ठेवूया. हे गरम पाण्यात हे टाकून घेऊया. त्याला स्वच्छ धुवून घेऊया. 1 मिनिट त्याच्यातच ठेवू देऊया पाण्यात. 6 चमच तेल टाकूया. ह्या चमचनं मोठ्या. छोटे 2 कांदे मी कट करून घेतले. आता टाकूया. तेल गरम झालं आहे. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. चांगलं फ्राय होऊ देऊया कांदा आपण. 1 मिनिट झालेलं आहे. आपण हे काढून घेऊया. बोंबील सर्व काढून झाले आहे. कांदा फ्राय झाला आहे. आपण एक टमाटा कट करून घेतलेला टाकूया. त्याला आपण व्यवस्थित फिरून घेऊया. चांगलं झाकून ठेवूया 1 मिनिट. टमाटा आपलं शिजलं का? झाकल्यामुळं लवकर शिजत आहे म्हणून झाकले. बघा किती मऊ मऊ झाला आहे टमाटा. तर गॅस स्लो करूया आपण. लाल मिरची पावडर 1.5 चमच घेतले टाकूया. छोट्या चमचनं 1 चमच हळदी पावडर घेतले टाकूया. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. मीठ चवीपुरतं टाकूया. मी पाव चमच टाकत आहे. तुम्ही कमी पण टाकू शकता, जास्त पण टाकू शकता. त्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. तर हे बोंबील आपण 50 ग्राम हे टाकूया. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. बोंबीलची चटणी तुम्ही थोडंसं पाणी पण टाकू शकता. मला सुकं बनवायचं म्हणून मी पाणी नाही टाकत. तर कोथिंबीर टाकून घेऊया थोडंसं. त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. सुकी बोंबीलची चटणी छान लागते आणि 2 मिनिटात बनते. 1 मिनिट झाकून ठेवूया वाफेवर. झालं आहे 1 मिनिट. आपण बघूया बोंबीलची चटणी किती छान झाली आहे. किती सेंट येत आहे. भाकरीवर पण खाऊ शकता, भाताबरोबर पण खाऊ शकता, टिफिनला पण नेऊ शकता. आपली बोंबीलची चटणी तयार झाली आहे. आपण गॅस बंद करूया. या पद्धतीनं तुम्ही पण बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.